दिवाळीचा उत्सव म्हणजे प्रकाश, आनंद आणि भेटीगाठीचं पर्व. पण यंदाच्या दीपोत्सवात सर्वाधिक चर्चेत राहिली ती ठाकरे बंधूंची अनपेक्षित भेट. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकाच मंचावर दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवबंधन पुन्हा जुळणार का, हा पक्ष आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. मुंबईत झालेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दृश्य पाहून कार्यकर्त्यांपासून ते जनतेपर्यंत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहिलेले राजकीय आणि वैयक्तिक मतभेदांमुळे दोन वेगळ्या मार्गाने जाणारे ठाकरे बंधू पुन्हा एकत्रित येतील का, अशी चर्चा आता रंगू लागली. या घटनेवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मात्र थेट टीका करत प्रतिक्रिया दिली आहे. ते दोघे भाऊ आहेत हे खरे, पण सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही, असं ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलंय, कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे आता एकत्र येत आहेत. हेच राजकारणाचं वास्तव आहे. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात. परिस्थिती आणि स्वार्थ यावरच सर्व समीकरण ठरतात. गोगावले यांनी हेही नमूद केलंय की सध्या दोन्ही पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही संघटनात्मक दृष्ट्या कमकुवत झालेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे आणि जनाधार घटत चाललाय. अशा वेळी ठाकरे बंधू एकत्र येणं ही दोन्ही पक्षांसाठी राजकीय अस्तित्व वाचवण्याची रणनीती असू शकते. दीपोत्सवातील ही भेट काहींना केवळ भावनिक क्षण वाटली. शेवटी दोघेही भाऊ आहेत. दिवाळीचा सण एकत्र साजरा करणं हे स्वाभाविक आहे, असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण राजकीय निरीक्षकांच्या मते ही भेट केवळ भावनिक नसून भविष्यातील सत्ता समीकरणाच्या शोधाचं प्रारंभिक पाऊल असू शकतं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेना एकत्र आल्यास भाजप शिंदे युतीसाठी नवी डोकेदुखी निर्माण होऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मत पुन्हा एकवटू शकतं, असा राजकीय अंदाज वर्तवला जातोय. गोगावले यांनी मात्र शेवटी टोला मारत सांगितलंय, सणाच्या निमित्ताने भावंड भेटली, हो ठीक आहे, पण राज्याच्या हितासाठी राजकारणाच्या रंगमंचावर कोण किती प्रामाणिक आहे हे जनता ठरवेल. दिवाळीच्या प्रकाशात उमटलेली ही ठाकरे बंधूंची भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करेल का, हा प्रश्न सध्या राज्यातील सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.